माझ्या आईने मला पहिल्या रात्री सीसीमध्ये लाल रंग दिला की जेव्हा तुझा नवरा रात्री लाईट बंद करेल तर तुझ्या कपड्यांवर टाक. आईचे शब्द माझ्या समजण्या पलीकडचे होते की ती असं का करते. लग्न झालं. मी खोलीत नवऱ्याची वाट पाहत बसली होती. माझे हात थरथरत होते. मी माझ्या कपड्यांवर तो लाल रंग टाकताच माझ्या नवऱ्याची नजर माझ्यावर पडली आणि म्हणू लागले, माझे नाव अनिता आहे. माझे वडील या जगात नव्हते. आई लोकांचे कपडे शिवायची. एके दिवशी मी माझ्या खोलीत उदास बसली होती जेव्हा आईने मला एक गोष्ट सांगितली. आई म्हणाली, तुझे लग्न आहे, तू लग्नाच्या तयारीला लाग. एक आठवडा बाकी आहे. ती मला कोणती तयारी करायला सांगत होती हे मला कळले नाही. मी म्हणाली, कोणाशी माझं लग्न करत आहेस? कुठून नवरदेव मिळाला तुला? कोण्या रेडीवाल्यासोबत माझं लग्न करीत आहेस किंवा कोणत्या जोडे चपला शिवणाऱ्यासोबत? कारण या घरात आणि या परिस्थितीत अशीच नाती येतील. माझी आई म्हणाली, आईचे नशीब खराब असेल तर त्यामुळे मुलीचेही नशीब खराब होईल असे नाही. मी तुझे लग्न खूप चांगल्या उद्योगपतींशी करून देत आहे. परवा त्या मुलाचा फोटो पण येईल आणि ते तुझ्यासाठी काही गोष्टी पाठवतील, काही पैसेही देतील. स्वतःसाठी काही वस्तू घेऊन घेजो आणि मागच्या गल्लीत जे पार्लर आहे तिथे जा आणि तुझा चेहरा देखील ठीक कर. मी म्हणाली, आई एवढं चांगलं नातं कुठून आलं, तेही माझ्यासाठी? आई म्हणाली, ही गोष्ट आता कोणाला सांगू नकोस, अन्यथा नजर लागून जाईल. हळूहळू सर्व काही ठीक होत असते. आपले नशीब इतके पण वाईट नाही. फक्त तू तुझ्या आईवर विश्वास ठेव. ते लोक खूप छान आहेत. ते तुझी काळजी घेतील. मी म्हणाली की आजकाल लोक त्यांच्यापेक्षा चांगल्या घरातील मुलीला घेऊन येतात. हुंडा घेऊन सुशिक्षित सुंदर मुलगी असूनही तिची काळजी घेत नाही. मग माझी काळजी का घेतील? आई म्हणाली की ते तुझी काळजी घेतील कारण अचानक आईला खूप खोकला येऊ लागला आणि तिची तब्येत अचानक बिघडली. मी तिला पाणी प्यायला दिले पण तिचा खोकला थांबत नव्हता. बऱ्याच वेळाने तिची तब्येत सुधारली. मी म्हणाली की काय झालं आई? ती म्हणू लागली, घशात काहीतरी अडकले होते. बाकी काळजी करू नको, नाराज होऊ नको, सर्व काही ठीक होईल. तू लग्नाची तयारी कर. आणि दुसऱ्या दिवशी खरंच लग्नाचा पोशाख, सर्व वस्तू आणि काही पैसेही माझ्यासाठी आले. मला पाहिजे ते मी घेऊ शकत होती. इतके पैसे मी कधीच पाहिले नव्हते. मी म्हणाली, भाडे देऊ? तर आई म्हणाली की त्याची गरज पडणार नाही. तू फक्त तुझ्या वस्तू घे आणि त्या पैशातून घरासाठी काहीही खरेदी करण्याची गरज नाही. आईचे बोलणे मला अजिबात समजत नव्हते. मला माझ्या लग्नाची तारीखही सांगण्यात आली आणि लग्नाच्या दिवशी आईची तब्येत खूपच बिघडली. इतकं की ते माझ्या हातातून निसटून जाईल असं वाटत होतं. आणि आज तिच्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे. डॉक्टरांना बोलावले तर त्यांनी तेच सांगितले. ते म्हणाले, तुझ्या आईला काही धोकादायक आजार आहे आणि आता त्यांच्याकडे जास्त वेळ नाही. त्यांची नाडी आता बसत आहे. डॉक्टर सुद्धा किती वेळ तिथे बसून होते. मग ते निघून गेले. मी खूप दुःखी आणि अस्वस्थ होती, गोंधळलेली होती. मग आईने माझ्या तळहातावर काहीतरी ठेवले आणि ते पाहून मला आश्चर्य वाटले. आई म्हणाली की हा लाल रंग तुझ्याकडे ठेवजो आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी कपड्यांवर लावजो. आणि हे करणे एका दिवसांसाठी थांबू नको, विसरू नको. तुला हे केलेच पाहिजे. तुला असे करावेच लागेल जसे तुझ्या जीवनाचा प्रश्न आहे. मी म्हणाली, आई तुला काय झालंय? आयुष्यभर मी तुझ्या तोंडून असं कधी ऐकलं नाही आणि आता तू मला माझ्या कपड्यांवर लाल रंग घालायला सांगत आहेस. तू कुठेही जाणार नाहीस. आई म्हणाली, नको बेटा, मी निघते. माझी वेळ संपली आहे. मला आधीच माहिती होते की माझी वेळ संपली आहे. ज्या घरात मी तुझं लग्न केलं होतं त्यांचा आदर करजो, पण तिथे खूप समजदारीने राहावे लागेल आणि ते काम करायला विसरू नको. मला खूप झोप येत आहे. मी सकाळपर्यंत ठीक होईन. माझी आई वळली आणि झोपी गेली. सकाळी आईने डोळे उघडलेच नाहीत. ते जग सोडून गेली. मला खूप दुःख झाले. माझा एकमेव आधार माझी आई होती, जी आता या जगात नव्हती. दुसऱ्या दिवशी ते लोक आले आणि त्यांनी विवाह सोहळा साधेपणाने पार पाडला आणि मला सोबत घेऊन आले. त्यांचे घर खूप मोठे होते. या घरात माझी एक सासू होती, पण त्या खूप छान होत्या. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, आम्हाला तुझ्या आईबद्दल खूप वाईट वाटले. माझ्या पतीचे नाव अंकित होते. तेही खूप छान माणूस होते. ते म्हणाले की तू या घरची सून आहेस, या घराचा एक भाग आहेस. सगळे मला आदर देत होते. असं काहीच नव्हतं की ते विचार करत असतील, हिला कुठून उचलून आपण आपल्या घरी आणले आहे. मी दिसायला तर सुंदरच होती. माझ्या सासऱ्यांचा हुकूम या घरात चालायचा, त्यामुळे सगळे त्यांना घाबरायचे. मीही त्यांना नमस्कार केला. ते अतिशय कणखर व्यक्तिमत्वाचे मालक होते. त्यांनी माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिले. मी चेहरा फिरवला आणि माझ्या खोलीत गेली. माझी सासू पण माझ्या सोबतच होती. मला सर्व काही आणि प्रत्येक बाबतीत सांगत होती. त्यांनी सांगितले, एक मोठा समारंभ होणार आहे. तुझी आई हे जग सोडून गेली. आम्हाला खूप खेद वाटतो, पण आम्हाला घरच्यांचे तोंड बंद करावे लागेल, नाहीतर ते बोलतील. बस थोडा वेळ बसून जाजो. मला माझी आई आठवली
जिने मला सांगितलं होतं त्यांचं सगळं ऐकजो, त्यांची काळजी घेजो. मी म्हटलं ठीक आहे. हा सोहळा खूप मोठा होता. अनेक लोक आले. आज माझ्याकडे सर्व काही होते. मला खूप भेटवस्तू दिल्या गेल्या. माझ्याकडे पैसेही होते. माझी स्वतःची खोली आणि सामान होते. इतकं मोठं घर होतं. एक पती होता जो खूप देखणा आणि चांगला माणूस होता. आणि माझी सासू सुद्धा आईसारखी माझी आज्ञा पाळत होती. पण आज माझी स्वतःची आई माझ्यासोबत नव्हती. रात्री असे पदार्थ माझ्यासमोर ठेवले होते जे मी आजपर्यंत खाल्ले नाही. पण आता भूक लागत नव्हती. अचानक मला आईची आठवण येऊ लागली. मी माझ्या आईला आयुष्यभर समजू शकले नाही आणि तिने मला काहीही सांगितले नाही. पण विचित्र गोष्ट अशी होती की निघताना तिने मला खूप अडचणीत टाकले. पण त्यांचे शेवटचे विधान त्यांची इच्छा मानून मी ते पाळत होती. कारण माझी इच्छा नव्हती की मी ही गोष्ट पाळू नये. जेव्हा कोणी मरताना बोलतो तेव्हा त्याच्यासाठी त्याच्यापेक्षा जास्त काहीही महत्त्वाचे नसते. माझे पती चांगले होते पण ते बहुतेक व्यस्त असायचे. माझे पती मला म्हणाले, कोणत्याही गोष्टीची गरज पडली तर मला सांगशील. कधी तर कामात व्यस्त असल्याने ते घरीही येत नव्हते. अशा परिस्थितीत मी बराच वेळ माझ्या सासूसोबत राहायची. त्या माझी खूप काळजी घ्यायच्या. त्या मला म्हणायच्या की तुला काही हवे असल्यास मला सांगत जा. माझ्या सासूबाईंनी मला सांगितले की हे घर माझे आहे. तुझा सासरा माझ्या वडिलांच्या मित्रांचा मुलगा आहे आणि मी माझ्याबरोबर खूप संपत्ती आणली होती. ज्या संपत्तीने त्यांनी ही सर्व संपत्ती कमावली आहे त्यामुळे हे घर माझे आहे. आणि म्हणाल्या, माझा नवरा खूप रंगेल माणूस आहे. त्यांच्यापासून नेहमी दूर राहा. मला आता परवा नाही, कारण आता माझ्या मुलाचे लग्न झाले आहे. तू माझी सून आहेस. उद्या तुला मूल होणार आहे तर मी त्याच्यासोबतच माझे दिवस घालवीन आणि मी माझे आयुष्य असेच घालवीन. एके दिवशी माझ्या सासूबाई एका कार्यक्रमाला गेल्या होत्या जो दुसऱ्या शहरात होता. कदाचित त्यांची बहिणी तिथे राहत होती. त्यांनी मला सांगितले की मी रात्री घरी येणार नाही आणि माझे पती आधीच रात्री उशिरा घरी यायचे. म्हणजे घरात फक्त मी आणि माझे सासरे होते. रात्रीची वेळ होती. घरात कदाचित काही नोकर असतील पण ते क्वार्टर वगैरे मध्ये झोपले होते. जेव्हा मला माझ्या खोलीत ठेवलेल्या टेलिफोनवर सासऱ्यांचा फोन आला, ते म्हणाले, एक कप चहा कर आणि माझ्या खोलीत घेऊन ये आणि खायला पण काहीतरी आण. मी म्हटलं ठीक आहे. मी चहा केला आणि ट्रेमध्ये बिस्किटे ठेवली आणि त्यांच्या खोलीत गेली. मी तिथून निघायला लागली तेव्हा ते म्हणाले, 2 मिनिटे इथे बस, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे. ते माझ्याशी इकडचं तिकडचं बोलू लागले. माझा मुलगा तुझी काळजी तर घेतो ना, या घरात तुला कशाची गरज तर नाही. पण ते माझ्या कपड्यांकडे विचित्र नजरेने पाहत होते ज्यावर थोडा लाल रंग लागलेला होता. मी एक स्त्री आहे म्हणून मला माहित होते की हा माणूस कोणत्या नजरेने बघत आहे. माझ्या सासूबाईंनी सांगितलं होतं की माझे सासरे खूप रंगेल माणूस आहे. ते माझ्याकडे वाईट नजरेने तर पाहत नव्हते ना. ते पण माझ्या जवळ येऊन बसले. आता त्यांच्यात आणि माझ्यात थोडंच अंतर होतं. मी उठून निघायला लागल्यावर त्यांनी मला पुन्हा बसायला सांगितले. अरे मुली, थोडा वेळ बसून माझं ऐकू शकत नाहीस? तुझ्या आईने तुला इतकंही शिकवलं नाही का? मी घाबरून खाली बसली. माझे मन मला सांगत होते की नक्कीच काहीतरी गडबड आहे. माझी सासू परत येईल की नवरा परत येईल हे पाहण्यासाठी मी दाराकडे पाहू लागली. पण दोघेही परत आले नाहीत. माझ्या सासऱ्याच्या चेहऱ्यावर विचित्रपणे हावभाव येत होते. काही क्षण आधी ते माझ्या दिशेने हात पुढे करणार होते तेवढ्यात अचानक त्यांचा मोबाईल वाजला. न जाणू त्यांना काय बातमी मिळाली की ते लगेच उठले आणि तिथून निघून गेले. आणि मी देवाचे आभार मानले. असं वाटे माझ्यावर काही संकट येता येता थांबलं. मी माझ्या खोलीत आली आणि याविषयी विचार करत राहिली. मला वाटले की भविष्यात असे काही घडले तर मी त्यांच्या खोलीत कधीच जाणार नाही. दुसऱ्या दिवशी माझे पती परत आले पण मी त्यांच्याशी काहीच बोलले नाही आणि माझ्या सासूलाही सांगितले नाही. असेच काही दिवस गेले. मी रात्री नेहमी माझ्या कपड्यांवर आणि बेडवर लाल रंग लावायची. पण या घरात लवकर वेळ जात नव्हता. त्यामुळे मी छोटी मोठी कामे करू लागली. माझ्या सासूबाई म्हणाले की ठीक आहे, जे कपडे धुवून येतात त्यांची तू घड्या करत जा किंवा कधी कधी स्वयंपाक करत जा. मी म्हटलं ठीक आहे. तसं पण मी शिकलेली नव्हती, कोणती नोकरी करू शकत नव्हती ना. नाहीतर नक्कीच नोकरी केली असती. त्या लोकांना तर नकार द्यायचा नव्हता. एकदा मी माझ्या नवऱ्याला आणि माझ्या सासूबाईंना बोलताना ऐकले. माझ्या सासूने नवऱ्याला सांगितले की आता शक्य तितक्या लवकर तू एका सुंदर मुलाचे किंवा मुलीचे वडील हो. तुझ्या लग्नाला आता 2 महिने होणार आहे. माझे पती या प्रकरणी कधीच काही बोलले नाहीत आणि ते माझ्याबरोबर पण सामान्यपणे राहत नव्हते. आमच्यात कधीच प्रेमाच्या गोष्टी झाल्या नाहीत. मी सुंदर होते पण ते माझ्यासोबत असे राहत होते जणू त्यांनी माझ्याशी मजबुरीने लग्न केले. काहीच बोलत नव्हते, गप्पच राहायचे. मलाही हे विचित्र वाटायचं पण मी ते सहन करत असे. वाटायचे कदाचित ते मला स्वतःहून कमी समजत असेल. असा विचार करत एके दिवशी मी खोलीत उभं राहून रडत होती आणि कपडे दुमडत होती. त्यानंतर मला आंघोळ करायला जायचे होते आणि कपडे बदलायचे होते. म्हणूनच आधी माझे कपडे उचलले आणि सोबत लाल रंग ठेवू असे वाटले
जेणेकरून मी नंतर विसरू नये. तसं पण रात्र होणार होती आणि मी तेच केले. थोड्या वेळाने मला माझ्या नवऱ्याचा फोन आला की ते आज रात्रीही घरी येणार नाही. ते रात्र कुठे घालवायचे माहीत नाही. मी त्यांना विचारतही नव्हते. मी वॉशरूम मध्ये होती. मी कपडे बदलले आणि मला समजले की ही सलवार तर माझी आहे, पण त्यात लाल रंग नव्हता. म्हणजे मी चुकून दुसऱ्याच्या सलवार मध्ये रंग लावला होता. मग मला आठवलं की मी माझ्या सासऱ्यांच्या पायजामाला लावला होता. मी पटकन कपडे बदलले आणि ती पटकन पायजामा आणेल असा विचार करून लगेच बाहेर पडली. नाहीतर तो त्यांच्या खोलीत जाईल. त्यांनी पाहिला तर प्रचंड वादळ येईल. पण जसं वॉशरूम मधून बाहेर आली तर माझ्यासमोर माझे सासरे उभे होते आणि ते माझ्याकडे विचित्र नजरेने बघत होते. त्यांनी खोलीचा दरवाजा बंद केला आणि ते म्हणाले की खूप झालं दूर दूर पळून जाणं. आता तर ते काम पूर्ण होईल ज्यासाठी तुला आणले होते. मी आश्चर्यचकित झाली. आता यापेक्षा काय स्पष्टपणे बोलतील. त्यांची नियत खराब होती हे त्यांच्या दिसण्यावरून दिसत होते. जसे ते माझ्याकडे येऊ लागले तसं मी ओरडू लागली. त्यांनी माझा हात धरला. मी खूप ओरडली आणि इतकी घाबरली की मी बेशुद्ध पडली आणि मला शुद्धीच येत नव्हती. त्यांना मजबुरीने दार उघडावं लागलं आणि माझी सासूही तिथे आली. जेव्हा माझी शुद्धी परत आली मी थोडाही विचार न करता सासूबाईंना सगळं काही सांगितलं. त्यांना धक्काच बसला आणि घरात भांडण झाले. माझा नवरा घरी आल्यावर सासऱ्यांनी अशी गोष्ट सांगितली की माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझी सासूबाई जेव्हा रागावली तेव्हा सासरे म्हणाले की हिच्या आईने आपल्याकडून कर्ज घेतले होते तिच्या आजारी नवऱ्याला वाचवण्यासाठी आणि त्याच कर्जाची पूर्तता करण्यासाठी तिने माझ्याशी चुकीचे संबंध ठेवले होते. मात्र त्यानंतरही तिचे पैसे पूर्ण झाले नाहीत म्हणून तिने तिच्या मुलीचे नाते आपल्या मुलाशी केले. हे या घरची सून नाही, ती कर्ज फेडण्यासाठी आली आहे आणि हे कर्ज कसे फेडणार ही माझी मर्जी आहे. तिची अट होती की तिच्या मुलीचे लग्न माझ्या मुलाशी व्हावे. जर आज माझ्या मुलाने तिच्यापासून घटस्फोट घेतला मग त्यानंतर हे काहीच नाही आणि मी तिच्यासोबत मला पाहिजे ते करू शकतो. माझ्या सासूबाई म्हणाल्या की तो फक्त तुमचा मुलगा नाही, तो माझा पण मुलगा आहे. त्याच्यातील रक्त तुमचे आहे पण पालन पोषण माझे आहे. तो सुसंस्कृत आईचं मूल आहे. तो या मुलीला विनाकारण सोडणार नाही आणि तुमच्यासाठी नक्कीच नाही. तेव्हा हे सर्व मनातून काढून टाका. या मुलीच्या आईने तिला विकले नाही, बल्कि आपल्याला योग्य नातं देण्यात आलं. तिच्यावर मी कोणतेही अन्याय होऊ देणार नाही. माझे सासरे म्हणाले, तू कोण आहेस? आज तुझ्या तोंडातही जीभ आली आहे. तुझं तर आता मी काम खतम करतो. ते पुढे आल्यावर माझ्या पतीने त्यांना थांबवले आणि म्हणाले, बस झाले आता. या घरात तुम्ही खूप अन्याय केला. आता तुम्ही माझ्या आईसोबत कोणतेही गैरवर्तन करू शकत नाही आणि माझ्या पत्नीला कोणतेही दुःख देऊ शकत नाही. आज मी तुमच्या समोर उभा आहे आणि या 2 महिलांची जबाबदारी माझी आहे. मी त्यांची काळजी घेईन. त्यांच्यासाठी मी पुरेसा आहे. तुम्ही इथून जाऊ शकता. माझे सासरे माझ्या आईशी खोटे बोलले. त्यांच्या मुलाशी माझे लग्न केले जेणेकरून मी या घरातून पळून जाऊ नये आणि वेळ आल्यावर ते आपल्या मुलाला सांगू शकतील की हिला सोडून दे. त्यानंतर मी त्यांच्या जाळ्यात होऊन जाईल. पण माझ्या नवऱ्याला वाढवणारी स्त्री खूप छान होती म्हणूनच ती आज माझ्या पाठीशी उभी आहे. माझी अवस्था आता खूप वाईट झाली होती. माझ्या डोळ्यात अश्रू आले. आज मला कळले की माझ्या आईने किती खडतर आयुष्य जगले होते आणि कदाचित ती जे काही करत होती ती तिची मजबुरी असावी. माझ्या सासूबाईंनी माझ्या नवऱ्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि डोळ्यांनी इशारा केला. माझे पती म्हणाले, बाबा हे माझी पत्नी आहे आणि तुम्ही तिच्याकडे वाईट नजरेने बघणार नाही. आज माझा नवरा मर्दासारखा बोलला होता आणि माझे सासरे गप्प झाले. ते खोलीत गेले आणि दुसऱ्याच दिवशी ते आपले काही आवश्यक सामान घेऊन दुसऱ्या शहरात गेले. त्यांनी सांगितले की त्यांचं तिथे एक घर आहे आणि आता ते तिथेच राहणार. माझ्या सासूबाईंनी ईश्वराचे आभार मानले. मी माझ्या सासूबाईंना लाल रंगाबद्दल सांगितले तर त्या म्हणाल्या, बेटा तुझ्या आईने नक्कीच तुझ्या भल्यासाठी लाल रंग दिला असेल. आता आम्ही सर्व तुझ्या सोबत आहोत. तुला घाबरण्याची गरज नाही. तू या कुटुंबाची सून आहेस. या कुटुंबाचा वंश तू पुढे नेणार आहेस. हा तुझा नवरा आहे. मी तुझी सासू आणि तुझी आई आहे. आता तुला कोणत्याही प्रकारे काळजी करण्याची गरज नाही. देवाने माझ्यावर दया केली आणि आता मी गरोदर आहे आणि देवाने मला 2 जुळे मुलगीही दिली. माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करतो आणि माझ्या सासूबाई माझा खूप आदर करतात. आज मी या कुटुंबाची सून आहे. मला 2 मुलगे आणि माझा नवरा आहे. माझ्या आयुष्यात सर्व काही ठीक आहे. माझ्या आईने आयुष्यभर दुःख पाहिले पण जाताना तिने माझे आयुष्य चांगले केले आणि निघून गेली. आई आयुष्यभर हेच करते. ती फक्त तिच्या मुलांसाठी जगते. मला माझ्या आईचा अभिमान आहे आणि मला तिच्याबद्दल कोणतीही तक्रार नाही. कथा कशी वाटली मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटून नवीन कथेसह. धन्यवाद.